मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची जरांगेंची घोषणा. अंतरवाली सराटीमध्ये करणार आमरण उपोषण, तर आंदोलनाची घरोघरी जाऊन माहिती देण्याचं आवाहन. सगळ्या मराठ्यांना 29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगेंची मागणी. सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढण्याची ही मागणी. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची ही जरांगेंची मागणी. मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा, मनोज जरांगेंची मागणी. आता पुन्हा वेळ वाढवून मिळणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याची खासदार पार्थ पवार यांच्याबाबत थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती. कुटुंब प्रमुख म्हणून समज देण्याची मागणी. त्यामुळे शरद पवार मध्यस्थी करणार का, याकडे लक्ष. पुढारी न्यूजच्या इम्पॅक्ट नंतर MPSCचा मेगा रोडमॅप. रखडलेल्या भरती प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण होणार. PSI पदासाठी स्वतंत्र भरती प्रक्रियेवर गंभीर चर्चा. तर MPSCच्या नव्या मास्टर प्लॅनमुळे उमेदवारांना दिलासा. शुभम खैरनारच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती आता रडारवर. सातत्यानं संपर्कात असणाऱ्यांची सखोल चौकशी सुरू. खैरनारच्या घर, कार्यालय आणि आसपासच्या परिसरातील CCTVची तपासणी. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीमध्ये NTA मुख्यालयासमोर आंदोलन. NSUIचं NTA विरोधात आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यामधल्या विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन. भूसंपादनातून बोंदुकराच्या कुटुंबाला कोट्यवधींचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. खरात कुटुंबाला सुमारे 3 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील CNGचा तुटवडा. पहाटेपासूनच CNG पंपावर वाहनांच्या रांगा. CNG तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त. काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. हे तरुण सोशल मीडिया आणि RTI कार्यकर्ते बनून सिस्टीमवर हल्ला करतायत, असाही सूर्यकांत यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार. दोघांनी 2 पिस्तुलातून झाडल्या 6 गोळ्या. सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याचीही दिली धमकी. वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर महाराष्ट्रात 5 ते 7 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता. धुळ्याच्या शिरपूरमध्ये मुलानं केली आई वडिलांची हत्या. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याच्या रागातून दुहेरी हत्याकांड. मुसळीनं डोक्यात वार करून आई वडिलांनाच संपवलं.